सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमधील मस्साजोग गाव 6व्या दिवशीही कडकडीत बंद. फरार असलेले 4 आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक आहेत. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आता सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही कारवाई आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर आलेत. पोलीस अधीक्षक संजय जाधवांची जिल्हाभरातल्या पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. हत्या होऊन 6 दिवस उलटले, मात्र 3 आरोपी अटकेत. पोलिसांनी इतर आरोपींना अटक का केली नाही? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा सवाल आहे. तर सोमवारी भूमिका स्पष्ट करणार धनंजय देशमुख यांची माहिती. संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रकरणातील दोषी पोलिसांना सहआरोपी केलं पाहिजे. मेहबूब शेख यांची मागणी. इथल्या आमदाराला मंत्री करू नका, अजित पवारांना विनंती. धनंजय मुंडेंचं नाव घेता संभाजीराजेंची अजितदादांकडे मागणी. तर कुणाचं नाव कुणी घेऊन राजकीय करिअर संपवून चुकीचं आहे. प्रसाद लाड यांचं संभाजीराजेंना उत्तर. पुण्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. वाल्मिकी कराड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या. परळीत महायुतीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन. खंडणीला खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. हिंगोलीतील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला. शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवल्याची घटना. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना जमिनीवर झोपवण्याची वेळ. राज्यामध्ये आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? हिंगोलीतील घटनेनंतर वडेट्टीवारांचा सवाल आहे. आखाडा बाळापूरमधील प्रकार धक्कादायक नाही. डॉक्टरांचा कुठलाही निष्काळजीपणा नाही. संतोष बांगर यांची पाठराखण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हिंगोली प्रकरणाची दखल. आता बेडअभावीच शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे चौकशी करण्याचे निर्देश. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला उपसंचालकांची भेट. चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार. भूषण रामटेकेंची माहिती. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा. 2017-18 मधील कर्जमाफीचं अनुदान द्या. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या. अंबादास दानवेंची मागणी. सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार का? वडेट्टीवारांचा सवाल. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. वडेट्टीवारांचं वक्तव्य. खोट्या नॅरेटिव्हवर विधानसभेला मतं मिळतील असं विरोधकांना वाटतं, तर विरोधकांचा जनाधार संपलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते पॉवर मॅरेथॉनचं उद्घाटन. झेंडा दाखवून अजित पवारांनी स्पर्धेला सुरुवात केली. तापमानाचा पारा आणखी खाली घसरल्यानंच पुणे गारठलेला आहे. एनडीए परिसरात 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. पुण्यातल्या रिंग रोडसाठी अद्याप 206 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादन बाकी आहे. त्यासाठी 500 कोटींच्या निधीची गरज आहे. मध्य रेल्वे विभागाकडून पुणे दरम्यान कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून कुंभमेळा विशेष अशा 12 गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन. 19 ते 22 डिसेंबर दरम्यान भव्य महोत्सवाचं आयोजन. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. पुण्यातील हडपसरमध्येच पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून प्राणीप्रेमींना श्वानाचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान मेट्रो 8 मार्गिका बांधण्यात येणार आहे. 2 विमानतळांमधील अंतर 30 मिनिटांमध्ये पार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बहुचर्चित वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 571 हेक्टर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आणि उद्यापासूनच 18 डिसेंबरपर्यंत जमीन मोजणी केली जाईल. महादेव बेटिंग ॲपला ईडीचा पुन्हा दणका. ईडीकडून 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त. जप्त मालमत्तेमध्ये कंपनीनं गुंतवणूक केलेले रोख बॉन्डचा समावेश आहे. बस चालकाकडून होणाऱ्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून नियमावली तयार करण्यात आली असून वाहन चालक आणि वाहकांना दर 6 महिन्यांनी आरोग्य तपासणी आणि मानसिक चाचणी बंधनकारक असेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेल्या 6 वर्षांमध्ये बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. एसटीकडील बसची संख्या 14,061 वर आली आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरील निधी आणि खर्चाचा तपशील सादर करा. उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश आहेत. बुलढाण्यात हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे. अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरील 3घांचा मृत्यू झालेला आहे. जळगावच्या कांचननगरमध्ये दत्तजयंतीनिमित्त ग्रंथदिंडी सोहळा आणि भव्य मिरवणुकीचं आयोजन. भाविकांकडून श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष. अहिल्यानगरच्या निवासामधील श्री क्षेत्र देवगडचा श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न. लाखो भाविकांनी अनुभवलाय दत्त जन्माचा अभूतपूर्व सोहळा. सांगलीच्या श्री क्षेत्र औदुंबरमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात संपन्न. भाविकांची अलोट गर्दी. श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये भाविक दंग. सोलापूरच्या करमाळामधील घोटीमध्ये दत्त जयंती उत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. धुळ्यातील जमनगिरीमध्ये परिसरातील दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी. पुण्याच्या नारायणपूरमध्ये दत्त जयंतीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी. देशभरातून जवळपास 45 दिंड्यांचं नारायणपूरकडे आगमन झालं.